Hi, this is me and my husband going for a shoot. आता तुम्ही म्हणाल कसला शूट? Wait, let me explain you. So I am hired as a model आणि त्याच शूट साठी मी गेलेली. So मी स्टुडिओ मध्ये पोहोचले. First of all I met this cutie. आणि हा होता माझ्या मेकअपच्या आधीचा लुक. ह्या होत्या माझ्या ऍक्सेसरीज. त्यानंतर मी आउटफिट वेअर केला आणि मॅमने माझ्या हेअर क्रीम्स करायला सुरुवात केली. नंतर त्यांनी माझा आय मेकअप केला आणि दिस इज द फायनल लुक ऑफ माय आईज गाईज. आय नो इट्स ब्युटिफुल. त्यानंतर माझा सगळा लुक डन झाला आणि अमृता मॅमने मला पावभाजी आणून दिली, कारण सकाळपासून मी शूट असल्यामुळे काही खाल्लं नव्हतं. पावभाजी खाऊन झाल्यावर अमृता मॅमने माझे हेअर डन केले अँड दिस इज द फायनल लुक ऑफ माय हेअर. त्यानंतर आम्ही हेअर कर्ल करायला घेतले, बट आम्हाला खूपच लेट झाला त्यामुळे आम्ही परत हेअर स्ट्रेट केले. दिस इज माय फायनल लुक गाईज. कमेंट करून नक्की सांगा माझा लुक कसा झालाय. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. तुषार सरांनी आम्हाला पिकअप केलं आणि आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशन वरती. फायनली वी रीच द डेस्टिनेशन. इथे आम्ही शूटला सुरुवात केली आणि हे ब्लॅक शर्ट वाले सर मला एक्सप्लेन करत होते की पोज कशी द्यायची. मी तिथे खूप सारे पोजेस ट्राय केल्या. त्याचे रिझल्ट तुम्हाला माझ्या प्रोफाईल वरती दिसतीलच. जर तुम्ही रिझल्ट आतापर्यंत बघितले नसतील तर माझ्या प्रोफाईल वरती जाऊन नक्की चेक करा. आणि हे इथे मला गरबा शिकवत होते, पण मला त्यातलं काहीच कळत नव्हतं, कज आय नेव्हर ट्राईड गरबा बिफोर. एनिवेज आय रिअली एन्जॉयड द शूट. मी थोडीशी नर्वस पण होते, बट दीज गाईज रिअली सपोर्टेड मी, त्यामुळे इतकं काही वाटलं नाही. त्यानंतर आमचा पॅकअप झाला, आम्ही तिथून निघालो. जाता जाता तुषार सरांनी आम्हाला रस्ती हायर केली. देन आम्ही स्टुडिओ मध्ये पोहोचलो आणि अनड्रेस केलं. त्यानंतर मी आणि माझे पती तेव्हा घरी जाण्यासाठी निघालो. आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.